क्या मांग करेंगे? यही मांग करेंगे कि लास्ट टाइम जैसे बोला था आज मीटिंग होने वाला था, बट इन लोगों का जैसे हमेशा बोला गया है कि आज करेंगे कल करेंगे, ये लोग कुछ नहीं कर रहे, सिर्फ आश्वासन दे रहे, झूठा आश्वासन दे रहे कि ये वाले स्कूल में हम लोग 8वीं तक का फ्री करवा देंगे, ये कर देंगे। ट्रस्टी ना आ रहा है, ना मिल रहा है, ना बैठ रहा है, बात कर रहा है। जब तक होगा नहीं, यहाँ से नहीं हिलेंगे, यहीं पे रहेंगे, डटे रहेंगे। ठान लिया है कि जब तक ट्रस्टी बिल्कुल। नहीं मानेगा तब जब तक हम लोग नहीं हटेंगे, हम लोग यहीं पे रहेंगे, भले क्यों ना भूख हड़ताल करना पड़े, हम लोग यहीं पे करेंगे। सर काय तयारी करून आलाय? खूप दिवसापासून हा जो मामला आहे आणि त्याच्यामध्ये ट्रस्टी पण इंटरेस्ट घेत नाही. आता जसं की मॅडमने सांगितलं की काय करायला लागलं ते करणार, पण सोडणार नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, या ज्ञानसंपदा हायस्कूलचा आम्ही पुन्हा एकदा निषेध करतो आणि यांच्या ट्रस्टीचा निषेध करतो. आणि ह्यांनी आमच्या गोवंडी विभागातील मुलांना 2 महिन्यापासून शिक्षणापासून वंचित ठेवलं आहे. आणि पोलीस प्रशासन वगैरे असं सांगतंय, एकदम सौम्य भाषेत सांगतंय की बाबा आज होईल उद्या होईल हे करून. आता शिक्षण अधिकारी कंटे साहेब हे परवाच्या दिवशी आमच्या इथे येऊन गेले, सगळ्यांसमोर बोलून गेले की बाबा तुमच्या मागण्या काय त्या द्या. ऑलरेडी आम्ही 2 महिन्यापूर्वी त्यांना प्रहार संघटनेचे आमचे कदम साहेब असतील, आमच्या MIMच्या नगरसेविका रोशन मॅडम असतील, आमचे वसुरे साहेब आहेत, ह्या सगळ्यांनी आणि आमचं किरण या लोकांनी सगळ्यांनी आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा 2 महिन्यापासून आम्ही या ट्रस्टीशी, या एज्युकेशन डिपार्टमेंटची पत्रव्यवहार करतोय की बाबा ही शाळा बंद होता कामा नये. आता ह्यांची मजल इथपर्यंत गेली आहे की आता आम्हाला सांगितलं जात आहे की तुम्ही गेटच्या बाहेर थांबा, इथे थांबू नका. पण आम्ही ही शाळा सोडणार नाही. आमचं एकच मत आहे, ही शाळा चालू झाली पाहिजे, आमच्या मुलांना इथं शिकायचं आहे. जर शाळा प्रशासनाने ऐकलं नाही तर पुढचं शाळा प्रशासनाने ऐकलं नाही तर आम्ही आक्रमक आंदोलन करू आणि उपोषण पण करू. त्यांचे कोण प्रतिनिधी तुम्हाला भेटायला आले नाही? आमच्याकडे कोणच आलं नाही. त्यांचे प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तर देतात. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, ह्या शाळेच्या ट्रस्टीनी ज्या प्रिन्सिपल बसवल्या त्या वेळोवेळी 2-2 मिनिटांनी खोटं बोलत आहेत पालकांशी.